अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। शिवगर्जनाचा देखणा उपक्रम शिवगर्जना गणेश व नवरात्र उत्सव मंडळ नेहरू नगर इस्लामपूर आयोजित भव्य व्याख्यान व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडल्या। विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण व्हावं, जगाच्या पाठीवर ते आत्मविश्वासाने बोलावे असा उद्देश ठेवून शिवगर्जनाने इस्लामपूर मध्ये देखणा उपक्रम केला। याला स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी प्रमुख पाहुणे वकील अमित वेटम साहेब यांनी शिक्षण या विषयावर खूप प्रेरणादायी भाषण केले। डॉक्टर स्वानंद मिरजकर यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केले। शिवगर्जनाचे सदस्य बाजीराव भोसले, शिराळा पोलीस यांनी सोशल मीडिया या विषयावर जागृत भाषण केले। या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक समर्थ गुरव, द्वितीय क्रमांक मनस्वी तुकाराम जाधव, तृतीय क्रमांक सई भोसले व शिवम केवट या दोघात मिळाला। तसेच सायली होनमाने, अमित कातारी, इंद्रजित जाधव, स्वरा भोसले यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले। यावेळी स्पर्धकांना प्रेरणा देण्यासाठी सुनील तांबट यांनी बक्षिसांचा बहार केला। तसेच प्रथम, द्वितीय, तृतीय या बक्षिसांचे वितरण क्रमशः बाजीराव भोसले, संजय तांबट व दत्ता मोहिते यांनी केले। यावेळी स्पर्धेचे परीक्षण डॉक्टर इंद्रायणी बंडगर मॅडम यांनी केले। सूत्रसंचालन प्राध्यापक अजय तांबट यांनी केले। शिवगर्जना गणेश व नवरात्र उत्सव मंडळाचे सर्व कार्यकर्ते, माता भगिनी यांनी हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी खूप कष्ट घेतले। यानंतर आजच्या या आपल्या कार्यक्रमासाठी लाभलेले आज या ठिकाणी रविवार दिनांक 6 ऑक्टोबर 2024 रोजी इस्लामपूर शहरातील नेहरू नगर परिसरामधील शिवगर्जना गणेशोत्सव व दुर्गामाता मंडळ इस्लामपूर यांनी अतिशय स्तुत्य या 2024 या वर्षी केलेला आहे। खऱ्या अर्थानं हे सण उत्सव आहेत ते आपल्याला एक प्रकारचं युनिटीचं प्रतीक आहेत, कारण हे सण उत्सवांमुळे विभंगलेली मतं एकत्र येतात, किंबहुना या ठिकाणी आपसापासून दूर गेलेली लोक एकत्र येतात आणि एकत्र आल्यानंतर कुठंतरी चांगल्या भावनेनं आपण एखादा विचार करतो। हा समाज मनाचा संदेश आज या ठिकाणी शिवगर्जना गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं या ठिकाणी संपूर्ण शहरवासियांना देण्यात येत आहे। आणि खऱ्या अर्थाने एक आधुनिक पाऊल यावर्षी त्यांनी गणेशोत्सव किंवा दुर्गाोत्सव साजरा करत असताना उचललेला आहे, ते म्हणजे लहान मुलांच्या एक प्रकारच्या वक्तृत्व शैलीला प्रोत्साहन मिळावं, एक प्रकारचं सभाधारिष्ट त्यांच्यामध्ये असावं, किंबहुना भविष्यातले ते चांगले वक्ते घडावेत। या अनुषंगाने अतिशय स्तुत्य उपक्रम या ठिकाणी आपण वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून घेतलेला आहे। आणि या वक्तृत्व स्पर्धेला पण उत्स्फूर्त असा प्रतिसाद विद्यार्थी लहान मुलांच्या माध्यमातून मिळालेला आहे। त्यांना प्रोत्साहित करणारे त्यांचे पालक असतील, किंबहुना या ठिकाणी या गणेशोत्सव मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी असतील, यांचं मी सुरुवातीला अभिनंदन करतो। कारण शहरामध्ये असा कुठल्याही पद्धतीचा स्तुत्य उपक्रम होत नसताना तुम्ही सर्व जाती धर्म समभाव या नात्यानं आज या भारतीय संविधानाच्या माध्यमातून जे भारतीय संविधानाला बळकटी आणण्याचा या उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहात, तो खऱ्या अर्थानं स्तुत्य आहे। आणि या उपक्रमाला मी आमच्या इस्लामपूर, कोल्हापूर आणि सांगली बार असोसिएशनच्या वतीनं मी शुभेच्छा व्यक्त करतो। मी या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। शिवगर्जना गणेश व नवरात्र उत्सव मंडळ आयोजित या ठिकाणी आम्ही यावर्षी एक नवीन उपक्रम करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो। आमच्या गल्लीतील सर्व कार्यकर्ते, सर्व आमच्या महिला भगिनी आणि सर्व आमचे सगळे जे लहान कार्यकर्ते असतील, सगळ्यांनी एक स्तुत्य कार्यक्रम या ठिकाणी करायचं आयोजित केलं होतं की आपण काहीतरी नवीन करूया। त्यामुळं वक्तृत्व स्पर्धा घेण्याचा आम्ही इथे निर्णय घेतला। वक्तृत्व स्पर्धा आम्ही या अर्थी घेतोय की आमच्या गल्लीतले जे लहान लहान मुलं आहेत यांना भविष्यामध्ये त्यांना बोलण्यासाठी पुढे धाडस यावं, त्यांना स्टेज रिडिंग वाढावं आणि ते जगाच्या पाठीवर आपल्या पंखामध्ये ताकद घेऊन जगाच्या पाठीवर कुठेही ते विहारत राहावेत, अशा आमची एक सगळ्यांची भावना होती। यासाठी आम्ही आमच्या गल्लीतील सगळ्यांनीच, म्हणजे महिलांपासून पुरुषांपासून सगळे आमचे कार्यकर्ते सगळ्यांनी खूप मेहनत घेऊन आजचा हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा आणि आमच्या गल्लीतील तसेच आमच्या परिसरातील सर्वच लहान विद्यार्थ्यांना सगळे जे मंडळी आहेत यांना सगळ्याच्या म्हणजे पूर्णपणे भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये विश्वासाने बोलता येईल असा विश्वास सगळ्यांच्या मध्ये लहानपणापासून रुजवावा, यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला। आम्ही सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आमच्या मंडळातर्फे सगळ्या येणाऱ्या वक्तृत्व स्पर्धक जे आहेत त्यांना शुभेच्छा देतो। थँक्यू। शिवगर्जना गणेशोत्सव मंडळ ईश्वरपूर या ठिकाणी आपण गेले 5 ते 7 वर्षापासून दुर्गामाता नवरात्री उत्सवाचा कार्यक्रम पार पडतो। सदरचा पूर्ण कार्यक्रम हा महिला पार पाडतात, आम्ही फक्त त्यांना सहकार्यच करतो। पूर्णपणे सगळ्या महिला एकत्र येऊन हा कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतात। सकाळची पहाटे 5 पासूनची आरती करण्यापासून ते अखेरच्या महाप्रसादापर्यंतचा पूर्ण कार्यक्रम महिला पार पडतात आणि त्यांच्या पाठीशी आमच्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते पूर्णपणे प्रतिसादाने उभे असतात आणि त्यामुळेच हा कार्यक्रम पूर्णपणे पार पडतो।
सदरचा कार्यक्रमात आपण याच वर्षी नव्याने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे, जेणेकरून लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांचं स्टेज डेअरिंग वाढावं आणि त्यांच्यातील एक चांगलं व्यक्तिमत्व बाहेर यावं, जेणेकरून समाजात कुठेही जाताना त्यांना कोणत्याही गोष्टीचा अडथळा येऊ नये, या दृष्टीनं आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. नव्हतं कुणाशी मैत्री करायची, कुणाशी नाही मैत्री करायची याबद्दल तिला काहीही कळत नव्हतं. तिनं वडगाव मधील एका मुलाशी मैत्री केली आणि त्या मुलाचे तिला मेसेजेस येऊ लागले. परत ती मुलगी अजून 2 वर्षांनी मोठी झाली, मेसेजेसचं प्रमाण वाढलं, एकमेकांशी बोलण्याचं प्रमाण वाढलं, जेणेकरून त्यांच्यात फोटो शेअर करणे, काही लोकांची घरातल्या लोकांची माहिती सांगणे, शिक्षकांची त्यांना माहिती सांगणे, हे प्रमाण वाढलं. समोरचा व्यक्ती मोबाईलवरून कोण आहे हे माहीत नसताना सुद्धा ते आपल्या मोबाईलवरून त्याच्याशी आपल्या मनातल्या गोष्टी शेअर करत होती. काही दिवसानं ती मुलगी 10वीला गेली आणि 10वीला गेल्यानंतर अभ्यासाच्या काळाच्या ओघात त्या मुलीनं त्या मुलाशी संपर्क तोडला. लवकर जावं यासाठी तुमची आई पहाटे 4ला उठते, 5ला उठते, उठल्यानंतर तुम्हाला 6:30ला उठवते, नंतर तुमचं आटपून तुम्हाला बरोबर 7च्या घड्याळाच्या ठोक्याला शाळेत पाठवते. त्यामुळे आईचं कष्ट विसरू नका. तुम्हाला शाळेतली पुस्तक, पेन, वही घेण्यासाठी ते वडील दिवसभर मोलमजुरी करतात आणि मोलमजुरी केल्यानंतर संध्याकाळी ते 10 वाजता 11 वाजता जेवतात, 12-1 वाजता झोपतात, पुन्हा सकाळी 5-5:30ला उठतात आणि पुन्हा रोजगाराला जातात.